कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील जिल्हा स्तरावरील सामान्य प्रशासन, कृषी, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन या विभागाकडील बदली प्रक्रिया गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली। यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांची उपस्थिती होती। प्रशासकीय विनंती आणि आपसी बदल्या करताना समानीकरण तत्वाचं पालन करण्यात आलंय। यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडील वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहाय्यक या मोठ्या संवर्गाच्या बदली प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांमधील उत्कंठा वाढली होती। सर्व बदली प्रक्रियांती मुख्यालय आणि तालुक्यामध्ये रिक्त पदांची टक्केवारी समान राखण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आलाय। राबवण्यात आलेल्या बदली प्रक्रियेमध्ये प्रशासकीय बदल्या 42 करण्यात आल्यात, तर विनंती बदल्या 24 आणि आपशी 16 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात। यामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडील एकूण 53, एकात्मिक बालविकास विभागाकडील 11, पशुसंवर्धन विभागाकडील 8, तर प्राथमिक शिक्षण विभागाकडील 10 अशा एकूण 82 बदल्या करण्यात आल्या। बदली झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 31 मे रोजी कार्यमुक्त केले जाणार आहे। 24 मे रोजी आरोग्य विभाग, बांधकाम विभाग आणि अर्थ विभागाकडील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे।